रोज रोज पोरांच्या डब्यावर काय देऊ काय नाही हा प्रश्न प्रत्येक बायाला पडलेला असते, ते बी सकाळी सकाळी काय द्यायचं, उद्या काय द्यायचं टिफिनवर, ते आदल्या दिवशीच आपल्याला पूर्ण मेजरमेंट करावं लागते। तर त्यासाठी मैत्रिणींनो टेन्शन घ्यायची गरज नाही, झटपट अशी हे भेंडी बनते। तुम्ही जर मला ट्रिकनुसार जर भेंडी करसाल ना तर तुमचा ना 10-15 मिनिट असे सहज वाचतील आणि तुमचा टिफिन पटापट बनवून रेडी होणार आहे ना। कधी कधी आपल्याला सकाळी जाग लवकर येत नाही आणि जाग आल्यानंतर मग आपली गडबड चालू असते, अरे टिफिन बनवायचा हे बनवायचा, तर टेन्शन घ्यायची गरज नाही। झटपट अशी 10 मिनिटातच हे रेसिपी होऊन जाते। भेंडी एक नंबर रेसिपी आहे। रेसिपी व्हिडिओ पूर्ण बघा, ना तडका मारायची गरज ना कायचीच गरज नाही, फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। काय ट्रिक आहे आपल्याजवळ, भन्नाट अशी ट्रिक आहे, खतरनाक। तर चला मित्रांनो मस्त हिरवी हिरवी गार मस्ती अशी कवडी लच भेंडी बनवणं आपण स्टार्ट करू। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका भन्नाट रेसिपीमध्ये, खतरनाक विदर्भाच्या स्टाईलमध्ये। तर चला मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही मी मस्त हिरवी हिरवी गार अशी मस्त भेंडी घेतलेली आहे। भेंडी मस्त आपल्याला धुवून घ्यायची आहे। धुवून घेतल्यानंतर मस्त चांगल्या कोरड्या कपड्यानं मस्त तिले पुसून घ्यायची आहे। पुसून घेतल्यानंतर मस्त आता आपण मस्त कट करून मस्त छोट्या छोट्या पीसमध्ये आज चला आता आपण कट करून घेऊ। तर बघू शकता मित्रांनो, हे मी पुढचं मागचं दंटल कट केलेलं आहे आणि आता आपण मस्त बारीक बारीक असे कट करून घेऊ आहे ना। तर व्यवस्थित चांगल्या शेपमध्ये कट करून घ्या तुम्ही बी, तुम्हाला जसे हवे तशाच शेपमध्ये तुम्ही कट करू शकता। मी इथं पटकन शिजले पाहिजे म्हणून मी असेच कट करतो पटपट। आणि हे फ्राय करायची काही गरज नाही ना तडका मारायची गरज नाही, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही म्हणसान काय भन्नाट रेसिपी सांगितली आहे ना, एक नंबर आहे बरं। आपल्या विदर्भाच्या स्टाईलमध्ये ना अशीच बनवतो, झटपट बिलकुल, ना टाईम लागत ना झंझट मसाल्याचा, दुनियाभरचा मसाला घ्या असं तसं काहीच नाही आहे। तर बघू शकता मित्रांनो, हे आता अशी कट करून घेतलेली आहे मी। तर चला मस्त आपण हे भेंडी एका बाउलमध्ये काढून घेऊ। तर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया मस्त भेंडी, आणि खूप चांगली मस्त लय भन्नाट अशी रेसिपी होते बरं। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फक्त, काय काय ट्रिक करतो मी, काय काय नाही, भेंडी कशी बिना तडक्याची बिलकुल भेंडी रेसिपी बनते आपली। प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कशी मस्त हिरवी हिरवी गार बिलकुल भेंडी आहे आपली। तर चला आता याच्यासाठी मी पहिल्यांदा ना 4-5 अशा मिरच्या घेतल्या, हिरव्या मिरच्या 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या, ते मस्त बारीक कट केल्या मधातून। तर हे मिरच्या याच्यात टाकून द्यायचे आहेत आपल्याला, सरळ सरळ टाकून द्यायचे आहेत, काही न विचार करता। आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, ते बी मस्त बारीक कट केले, ते बी आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत। आणि आता आपण 1 चमच मस्त हळद टाकू वरून। सगळे मसाले आपल्याला असे वरून टाकून घ्यायचे आहेत आहे ना, फ्राय न करता। 1 चमच इथं धनिया पावडर टाकून घेऊ आपण याच्यात, आणि 2 चमच मी इथं मिरची पावडर टाकलेली आहे। सगळे मसाले आपण असेच टाकून द्यायचे आहेत याच्यामध्ये, फक्त लक्ष द्या। 1 चमच मी चवीनुसार मीठ घातलं याच्यात। सगळे हे जिन्नस ना आपल्याला आता एकत्र करून घ्यायचे आहेत। थोडीशी कस्तुरी मेथी बी मी इथं ॲड केलेली आहे याच्यामध्ये। सगळे मसाले व्यवस्थित टाकून घेतल्यानंतर 1 चमच जिरं बी मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे। आणि आता मी मोठा एक कांदा मस्त बारीक कट करून घेतला होता, तो कांदा आपल्याला तसाच सरळ बिलकुल याच्यात टाकून घ्यायचा आहे न फ्राय करता। आणि थोडासा मुठभर धनिया आपल्याला फेकून मारायचा आहे त्याच्यावर आहे ना, बघू शकता। आता हे पूर्ण जे मसाले वगैरे जे काही आपण ॲड केले, हे मस्त आपल्याला तेल टाकून बिलकुल मिक्स करायचं आहे। तर तेल मी इथं 4 ते 5 चम्मच मी इथं तेल ॲड केलेलं आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित। आणखीन मी इथं मस्त गरम मसाला ॲड केलेला आहे 1 चमच। तर चला आता घ्या मग मिक्स करून व्यवस्थित। हातानं बी तुम्ही मिक्स करू शकता, चमचनं बी तुम्ही मिक्स करू शकता, आहे की नाही। हातानं जर केलं ना तर मस्त एकजीव पूर्ण चारही बाजूनं मस्त मसाले लागून, मसाले चारही बाजूनं मस्त लागतात। तर हातानं बी तुम्ही करू शकता मिक्स।
तर बघू शकता मित्रांनो, असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ताकी सगळे मसाले भेंडीले मस्त लागले पाहिजे आहे ना। तर हे बघू शकता असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। तर चला आता कढई ठेवू। कढईमध्ये मी 1 चमच तेल टाकलं, कारण जिऱ्याला थोडासा तडका मारायचा आहे आपल्याला, जास्त तडका मारत बसायची गरज नाही, थोडासा तडका बिलकुल मारून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता 1 चमच मी इथं जिरं टाकलेलं आहे। जिरं मस्त तळतळू द्यायचं आहे। तर जिरं मस्त तळतळल्यानंतर आपल्याला हे भेंडी याच्यामध्ये सरळ सरळ टाकून द्यायचं आहे। कोणता ना विचार करता बिलकुल सरळ टाकून द्या, बिलकुल आहे की नाही। तर हे इथं भेंडी सगळी मी कढईमध्ये टाकून देतो आणि मस्त मिक्स करून घ्यायचे आहे। स्लो फ्लेममध्ये गॅस ठेवायचा आहे आपल्याला, याच्यावर झाकण अजिबात ठेवायचं नाही। तुम्ही जर झाकण ठेवसाल तर तुमच्या भेंडीला बिलकुल तारं सुट्टी नसे बिलकुल। हां, तर मग ते चिकट होऊन जाईन, मग माणसानं सांगितलं नाही। तर त्यासाठीच मी पहिले सांगतो, स्लो फ्लेमवर गॅस करून ठेवायचा आणि बस जास्त फिरवत बसायचं नाही। एकदा 1-2 वेळा फिरवलं बस, आणि मग नंतर याच्यावर लास्टमध्ये झाकण ठेवायचं, नाही तर झाकण ठेवायची बी गरज नाही, तशीच आपली भेंडी हे शिजून जाते। तर याच्यावर अजिबात ताट ठेवायची गरज नाही आहे। तुम्ही बघू शकता काय भन्नाट अशी मसालेदार भेंडी बनते ना आपली। हा तुम्ही म्हणसाल, महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमचा 10 ते 15 मिनिट हा टाईम हा वाचतो। तर त्यासाठी अशी भेंडी तुम्ही करून बघा, 1 नंबर भेंडी हे अशी भन्नाट रेसिपी होऊन जाते। तर बघू शकता मित्रांनो, आपली भेंडी झाली तयार। आणि बघा मस्त भेंडी काय फर्स्ट क्लास बिलकुल मसालेदार, हा बिलकुल पाहिल्याबरोबर तोंडाला पाणी सुटे अशी रेसिपी आपली भेंडीची झाली। तर मित्रांनो, अशी रेसिपी जर तुम्ही दिली ना, बाया हो, तुम्ही जर दिली आपल्या लेकराच्या टिफिनवर, तर टिफिन खालीच येणार आहे, टिफिन कधी भरून येणार नाही आहे ना। असे लेकरं खातात ही भेंडी, 1 नंबर चवदार बिलकुल भन्नाट रेसिपी होऊन जाते आहे ना। आणि जे कोणी भेंडी लवर असतील ना, तर तुम्ही ना मस्त पोळी संग खा का पुऱ्यासोबत खा, 1 नंबर बिलकुल भेंडी हे लागते। तर मस्त धनिया फेकून मारला त्याच्यावर मस्त। चला आता आपली रेसिपी झाली तयार। तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्राला शेअर करा, एक सुंदरशी कमेंट करा, कमेंट नक्की करा, कारण एवढे मेहनतने मी व्हिडिओ बनवतो बा, तुम्ही कमेंटच ना करत, तुम्ही लाईक बी ना करत ना व्हिडिओले। तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रात। तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकन जरूर दाबा, ताकी जो बी मी व्हिडिओ टाकीन तो तुमच्या मोबाईलमध्ये पयत येऊन जाणार आहे। आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू, परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुमची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।